तर हे बघा बनवला मी गरम गरम मस्त कोथिंबीर पराठा. टेस्ट करून सांगते तुम्हाला. खूप म्हणजे खूप मस्त बनलेला आहे एकदम. दही पाहिजे मला फक्त. आत्ता मी पाठवले माझ्या नवऱ्याला दही आणण्यासाठी. काय भारी लागतो कोथिंबीर जास्त टाकून पराठा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी डोम. तर कशा आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर सगळ्यांना माहिती आहे कोथिंबीर स्वस्त झालेली आहे, म्हणून आज मी बनवते आहे कोथिंबीरचे पराठे आणि बनवते आहे कोथिंबीरची वडी. हे बघा, हे दोन्ही भांड्यामध्ये, एकामध्ये पराठे आहेत आणि एकामध्ये कोथिंबीरची वडी. थँक्यू. तर थंडीच्या दिवसामध्ये कोथिंबीर वडी पण खायला खूप छान वाटते, त्याच्यामुळे बनवते आहे मी. मस्तपैकी दाखवते तुम्हाला मी ह्याच्यात काय काय टाकले ते. तर आता आधी कोथिंबीर वडी करून घेते, त्याच्यानंतर मग पराठे बनवते. या तर आधी पराठ्याचं पीठ पण मळून घेऊ शकते मी, कारण पीठ भिजेल तेव्हाच पराठे छान बनतील. तर मी पराठ्यामध्ये काय काय टाकले तुम्हाला सांगते मी. त्याच्यामध्ये तुम्ही पण टाकून बनवून बघा, खूप छान बनते, खूप म्हणजे खूप मस्त. दुपारचं डाळ भात तर आहे भरपूर. म्हणलं आता सर्दीमध्ये काहीतरी छान असं खायचं मन करते. आम्ही महाबळेश्वरला गेलो मागच्या रस्त्यात, तिथं अभिरुची हॉटेल होतं, तिथे खूप छान कोथिंबीर वडी मिळत होते. तर तेव्हापासून मनात आहे की ते कोथिंबीर वडी खायची आहे म्हणून. तर आता मी आधी पराठ्याचं पीठ मळून घेते. ह्याच्यामध्ये छान आलं टाकलेलं आहे मी खिसून. ह्याच्यामध्ये लसण नाही टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची नाही टाकलेली आहे. ॲक्च्युली कोथिंबीर वडीमध्ये हिरवी मिरची टाकतात, पण मी म्हणलं की लाल तिखट टाकूयात, कारण झटपट काम होतं आहे ना त्याच्यामुळे. तर याच्यामध्ये खूप सारे तीळ आणि ओवा आणि जिरे दोन्हीमध्ये टाकून घेतलेले आहेत, पराठ्यामध्ये पण आणि कोथिंबीर वडीमध्ये पण. बेसन वडीसाठी आणि पराठ्यांसाठी थोडं बेसन आणि थोडं आपलं तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ. तर जे पोळा बनवतो आपण कणिक, बेसिक ते पीठ. आणि ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, हिंग टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हलकासा चाट मसाला. चाट मसाल्याने फ्लेवर खूप छान येतो पराठ्यांचा, त्याच्यामुळे चाट मसाला टाकायचा. आमचूर पण आहे की नाही माहिती नाही, मी एकदा बघते. हां, आमचूर पण आहे माझ्याकडे, तर थोडासा आमचूर टाकून देते पराठ्यामध्ये. वडीमध्ये नाही टाकणार आहे, फक्त पराठ्यांमध्ये आमचूर. तर त्याच्याने थोडा फ्लेवर छान येतो. आणि आता मी ह्याला चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकलेले आहे, कारण पराठ्यामध्ये आपण लाटताना ना मध्ये ते कोथिंबीरच्या काड्या येतात, त्याच्यामुळे पराठ्याला चव पण येत नाही. म्हणून मी छानपैकी एकदम बारीक कापून घेतलेली आहे. आणि आता मळून घेते पीठ. बेसन पण टाकलेलं आहे याच्यामध्ये इक्वल, आणि मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार. तर आता चला मळून घेते फटाफट आणि मग गरमागरम बनवायला घेईन. माहिती नाही पोरांना आवडतं आहे की नाही, पण रोज मी कोशिश करते की आवडायला पाहिजे म्हणून. बेसिक माझं बनवायचं कारण हा आहे की कोथिंबीर खूप स्वस्त आहे. बाकी कोथिंबीर जनरली 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये गड्डी असते, म्हणून आता 10 रुपये गड्डीचं रेट चालू आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळं म्हणलं तर चला, परवा दिवशी घेऊन आलते एक कोथिंबीरची गड्डी. म्हणलं आता एवढी कोथिंबीर कशी संपेल आपली, तर म्हणलं आज एका वेळेमध्ये जेवण्यामध्ये एक गड्डी कोथिंबीर संपून जाईल माझी. तर कणिक मळून घेते मी छानपैकी, दाखवते तुम्हाला मळल्यानंतर. जास्त पातळसर मळत नाही, थोडंसं घट्ट मळते, कारण छान असं लच्छा पराठा टाईप पराठे बनवणार आहे त्याचे. तर लेअर पडायला पाहिजे त्याच्यामध्ये असं. आणखीन मला कामाला पण जायचं आहे, घराचं काम राहिलेलं आहे. म्हणलं आधी पोरं येतात ट्युशनवरनं, भूक लागते पोरांना खूप, तर आधी जेवण बनवावं, मग त्याच्यानंतर कामावर जावं. तर तुम्हाला हे रेसिपी आज दाखवतेच मी, बघा. आणि मला आवडतं आहे छान छान बनवून माझ्या फॅमिलीला खाऊ घालायला. एवढंच की ना, मी ज्या हेतूनं बनवते ना, कधी कधी माझ्या फॅमिलीचे लोक आहेत ना, त्यांना असं वाटतं की मी काय म्हणतात, जे पट म्हणून व्हायला पाहिजे किंवा मेहनत नको अशा गोष्टी बनवते असं म्हणतात. ज्याचं त्याचं विचार. बाकी मी कोशिश करते प्रत्येक वेळेस की मी हेल्दी बनवावं आणि चांगलं बनवावं आणि व्हरायटी बनवावं, कारण लाईफमध्ये खाण्याच्या आला बाजूनं आहेच काय, टेन्शन तर भरभरून मिळायला लागलं आहे तसं पण. त्याच्यामुळे काय उपयोग नाही आहे विचार करून. विचार करते काहीतरी छानच खाऊन आपलं दिवस घालवायचे. तर कणिक झालेली आहे मळून. कणिक झालेली आहे मळून, बघा.
मिनिमम एक 10 ते 12 पराठ्याचीच कणिक मळले, जास्त नाही मळले. बघा किती छान कोथिंबीर टाकले. प्रत्येक एक याच्यामध्ये कोथिंबीर दिसायला पाहिजे आपल्याला. ॲक्च्युली कोथिंबीरचेच पराठे बनवतोय आपण. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर छानपैकी टाकलेली आहे. भरून तीळ ओवाचं एकदम खमंग असा चव येतो पराठ्याला. तर चला आता थोडं तेल लावून घेते. तेलाचा हात घेते थोडंसं आणि ह्याला मी ठेवून देते एक 10 ते 15 मिनटापर्यंत भिजायला. जेवढं पीठ भिजेल आपलं तेवढे छान बनतील पराठे. तर थोडंसं तेल टाकून घेते याच्यामध्ये आणि परत ह्याला मळून घेते आणि ह्याला ठेवून देते एका साईडला, कारण ह्याचं आता काय काम नाही आहे. आणि आता करते कोथिंबीर वडीचं काम. तर आधी तर कोथिंबीर वडीसाठी मी हे चाळणी घेतले. कोथिंबीर वडीसाठी आधी तर हे चाळणी घेतली. ह्या चाळणीमध्ये मी बनवणार आहे. याला छान ऑइलिंगची कोटिंग करून घेते, कारण आत्ता माझा हात ऑइलचाच आहे. त्याच्यामुळे आधी लावून घेते छानपैकी तेल पूर्ण चाळणीला. मग कशामध्ये मी उखाळणार आहे त्याच्यावर फोकस करेन. तर त्याला ह्याला तर तेल लावून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बघा किती सारी कोथिंबीर टाकली मी, भरपूर प्रमाणात. अर्ध्या वडीपेक्षा जास्त कोथिंबीर ह्याच्यामध्ये आहे. कधी पण कोथिंबीर वडी बनवताना ना एक गोष्ट लक्षात घ्या, कोथिंबीर जास्त आणि बेसनचं प्रमाण कमी, तर वडी खूप छान बनतात. मी कामावर बनवते ना तिकडे, तर ते ताई सांगितले, म्हणजे आमचे मॅडम आहेत ना, ते सांगितले मला की कोथिंबीर वडी बनवताना बेसन कमी आणि कोथिंबीर जास्त, त्याच्यामुळे चव पण खूप चांगली येते. तर मी तुम्हाला दाखवते आता. बघा कोथिंबीर किती जास्त प्रमाणात घेते मी. बेसन दिसणारच नाही तुम्हाला ॲक्च्युली माझ्या वडीमध्ये. हे बघा मळून घेते आता आधी, मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कोथिंबीर वडी असं पण बनवू शकतो. हे पीठ बनवून आपण तळू पण शकतो, डीप फ्राय पण करू शकतो, त्याच्याने पण कोथिंबीर छान बनते. पण ॲक्च्युली वडी पाहिजे तर आपल्याला त्या शेपमध्ये कट करायला ते आपण स्टीमिंग करून घेतलं तरच छान बनतील कोथिंबीर, म्हणून मी तसं बनवते. प्रॉपर कोथिंबीर वडी तशीच बनते. अरे खूप थोडं झालं हे तर, हां कारण बेसनाचं प्रमाण कमी आहे ना, म्हणून दाखवते मी तुम्हाला किती ओलसर ठेवायचं वडीसाठी, ज्याच्याने खूप छान असा फ्लेवर येईल कोथिंबीर वडीला. बघा लाल तिखट टाकल्यामुळे ह्याला कलर रेड आलेला आहे. बाकी हिरवी मिरची टाकले की पिवळा येतो, तर मला लाल तिखट आवडते. हिरवी मिरची पोरांना आवडत नाही, प्लस तोंडामध्ये आली की मग खात नाही ते लोक, रडारडी चालू करतात. लाल तिखट दिसत नाही तर खाऊन घेतात ते लोक. तर चला छान असं सेट करून घेते मी आता या चाळणीवर कोथिंबीरचा हा बनवलेला डो. हे बघा खूप मस्त असं एक साईडनं करायचं आहे आपल्याला. त्याला सगळंच घेते मी, काही ठेवत नाही. दाखवते मी तुम्हाला सेट करून छानपैकी. मीठ वगैरे सगळं मी चव घेतलेली आहे, एकदम व्यवस्थित प्रमाणामध्ये आहे. मीठ, कोथिंबीर, वडी. ह्याच्यावर आहे ना अजून आपण तीळ टाकू शकतो छान गार्निशिंग करायला, तर अजून छान लागेल हे मस्त. पण ठीक आहे, ऑलरेडी मी भरपूर टाकलेलं आहे याच्यामध्ये तीळ. हे बघा किती छान असं कोटिंग केलेलं आहे, मस्त एकजीव सगळ्याकडून. कुठून पण गॅप दिलेलं नाही आहे, जेणेकरून आपले वडी कापताना आपल्याला व्यवस्थित कापता यायला पाहिजे. तर चला आता मी धुवून घेतले स्वच्छ हात आणि आता मी ऑन करते कोथिंबीर वडीसाठी. तर आधी पाणी बॉईलला ठेवते एका भांड्यामध्ये, जेणेकरून त्याच्यावर आपलं हे बसायला पाहिजे त्या पद्धतीचं. मी गॅस ऑन करून देते आणि त्याच्यावर ठेवून देईन हे भांडा. आणि आता ह्याच्यावर एक छानपैकी एक ताट झाकून देते. हेच झाकून देते छान. आधी पाणी बॉईल येऊ द्या, मग त्याच्यानंतर ठेवेन मी. ॲक्च्युली आलंच पाणी बॉईलला तसं. पण गॅसचा फ्लेम एकदम स्लोवर ठेवते आणि ह्याच्यावर देते झाकून. वाफ बाहेर जायला नाही पाहिजे, वाफ बाहेर गेली की वडी चांगली नाही बनणार आपली. हे ठेवून दिले आता, गॅस एकदम स्लोवर. चला तोपर्यंत घरातले दुसरे कामं आवरून घेऊयात, कारण कामाची कमी नाही आहे. काम तर भरपूर आहे माझ्या घरामध्ये. तर चला आता फटाफट करून घेते घरातलं कामं सगळे
आवराआवरी करायची आहे. घरात सगळं काही सामान इकडे तिकडे पडलेलं आहे, ते उचलून घेते जोपर्यंत वडी बनते तोपर्यंत. तर बघा छानपैकी स्टीम केलं, ह्या पातेल्यामध्ये स्टीम करून घेतलं. मग मी त्याला छान अशी त्याची वडी पाडते बघा. आता त्याला मी आता एक वडी उचलून दाखवते तुम्हाला मी कशी बनली आहे. वाव, सो मस्त अँड सो क्यूट. बघा किती छान अशी कोथिंबीर वडी बनली. छान असं स्क्वेअर मी कट केलेलं आहे. खूप गरम आहे, तर खाऊन बघते आधी कशी झाली. रिपी खूप मस्त झालं एकदम. ह्याला तळायचं आहे का आपल्याला? कोथिंबीर वडीला तळतात ऍक्च्युली. बघ बघा किती छान असं स्क्वेअर कट केलेलं आहे मी ह्याला. हे बघा एक उचलून दाखवते तुम्हाला. जे खाऊन बघा ना, मला सांगा कसं आहे. एकदम मस्त झालेलं आहे कोथिंबीर वडी. तर चला आता बनवते गरम गरम कोथिंबीर पराठे. कारण पीठ भिजलेलं आहे कसं पण, तर आता बनवावं तर लागणारच आहे मला. तळून घेऊ का म्हणते मी वडीला ॲक्च्युली. गॅस खाली घेते. गॅस खाली घेऊन गरमागरम पराठे आणि गरम गरम कोथिंबीर वडी हे तळती आता. छान गरम गरम कोथिंबीर वडी. छान शॅलो फ्राय होत तर थोडंसं खरपूस भाजायचं आहे आपल्याला, त्याचे जेणेकरून कोथिंबीर वडी त्याचे तसे छान लागतात. ओव्याची आणि तिळाची एवढी चव येते, जबरदस्त. तर चला सगळे जेवून घेतो आम्ही आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.